नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सिव्हिल प्रोसिजर कोड मॉडेल नंबर 1 या संदर्भात कशाप्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, कशाप्रकारे क्वेश्चनचं फॉर्मॅट असेल हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर खालील प्रकारचे क्वेश्चन हे मॉडेल नंबर 1मध्ये विचारले जाऊ शकतात. खालील प्रकारचे क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. नंबर 1 क्वेश्चन आहे पहा, डिस्कस ऑब्जेक्ट, पर्पज अँड हिस्ट्री ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. डिस्कस ऑब्जेक्ट, पर्पज अँड हिस्ट्री ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. की हा जो सिव्हिल प्रोसिजर कोड आहे त्याचं ऑब्जेक्ट काय आहे, पर्पज काय आहे आणि हा कशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे. हा जो सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, हा सिव्हिल प्रोसिजर कोड कशा प्रकारे ग्रॅज्युअली डेव्हलप झालेला आहे, कशा प्रकारे हा अमेंडेड झालेला आहे, तर हे इथे आपल्याला सांगायचं आहे. म्हणून इथं पहा, पहिला क्वेश्चन येऊ शकतो, डिस्कस ऑब्जेक्ट, पर्पज अँड हिस्ट्री ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. नंबर 2 क्वेश्चन आहे. नंबर 2 क्वेश्चन, डिफाईन डिग्री. डिग्री म्हणजे काय, हुकुमनामा म्हणजे काय. डिस्कस व्हेरियस काइंड्स ऑफ डिग्री. डिग्रीचे किती प्रकार आहेत, हुकुमनाम्याचे किती प्रकार आहेत. डिफाईन जजमेंट. जजमेंट म्हणजे काय आणि त्याची व्याख्या स्पष्ट करा. डिफरन्स बिटवीन डिग्री अँड जजमेंट आणि त्याचबरोबर जजमेंट आणि डिग्री ह्या दोघांमध्ये फरक स्पष्ट करा. असा हा 2 नंबर क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आहे पहा क्वेश्चन नंबर 3, डिस्कस द कन्सेप्ट ऑफ मेन्स प्रॉफिट. की मेन्स प्रॉफिट म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे, इट्स ऑब्जेक्ट अँड इसेन्शियल. आणि ही जी संकल्पना आहे, हे जे काही मेन्स प्रॉफिट नावाची कन्सेप्ट आहे, ही सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये का इन्सर्ट करण्याची गरज पडलेली आहे आणि त्याचबरोबर त्याचं ऑब्जेक्ट काय, त्याचे इसेन्शियल्स काय, असा हा 3 नंबरचा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 4, डिस्कस द नेचर अँड ज्युरिस्डिक्शन ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. डिस्कस नेचर अँड ज्युरिस्डिक्शन ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड. की सिव्हिल प्रोसिजर कोड आहे त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचं ज्युरिस्डिक्शन काय आहे, अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. आणि त्याचबरोबर व्हेरियस काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन. की सिव्हिल प्रोसिजर कोडने ज्युरिस्डिक्शनचे किती प्रकार सांगितलेले आहेत, न्याय अधिकार क्षेत्राचे किती प्रकार आहेत, तर तसं 10 प्रकार आहेत. तर ते 10 प्रकार सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये सांगितलेले आहेत आणि ते इथे लिहिण्याचं अपेक्षित आहे. असा हा 4 नंबरचा क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे पहा क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5, स्टेट अँड एक्सप्लेन ब्रीफली द टर्म ज्युरिस्डिक्शन. की ही ज्युरिस्डिक्शन नावाची टर्म आहे, ही टर्म म्हणजे काय, ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, हे तिथे विचारलेलं आहे. तर त्यावेळेस तुम्हाला सेक्शन 9 हा लिहायचा आहे. सेक्शन 9 आणि त्याचबरोबर प्लेस ऑफ सुईंग. की दावा दाखल करण्याचं ठिकाण कुठलं आहे, त्या संदर्भात ते सेक्शन इथे लिहिणं अपेक्षित आहे. म्हणून असा क्वेश्चन आहे पहा, स्टेट अँड एक्सप्लेन ब्रीफली द टर्म ज्युरिस्डिक्शन अँड प्लेस ऑफ सुईंग इन लाईट ऑफ प्रोव्हिजन ऑफ सिव्हिल प्रोसिजर कोड 1908. की सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, CPC आहे आणि CPC मध्ये कशा प्रकारे प्रोव्हिजन, आर्टिकल, सेक्शन सांगितलेले आहेत की त्या प्रकारे तिथे तुम्हाला लिहायचं आहे ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय आणि त्याचबरोबर प्लेस ऑफ सुईंग म्हणजे काय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहा, व्हॉट इज रेस ज्युडिकेटा. रेस ज्युडिकेटा म्हणजे काय. रेस ज्युडिकेटा सेम कॉज ऑफ ॲक्शन, सेम पार्टीज आणि सेम कोर्ट असेल तर तिथे तो सूट आहे, तो सूट काय होणार नाही, परत एकदा त्याच कोर्टात, त्याच पार्टीमध्ये, त्याच कॉज ऑफ ॲक्शनसाठी दाखल होणार नाही. त्याचबरोबर डिफरन्स बिटवीन रेस ज्युडिकेटा अँड रेस सब ज्युडाईस. की रेस ज्युडिकेटा म्हणजे काय आणि रेस सब ज्युडाईस म्हणजे काय, ह्या दोघांमधला फरक विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा. की कन्स्ट्रक्टिव्ह रेस ज्युडिकेटा ह्या संदर्भात पण एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर द प्रोव्हिजन्स ऑफ कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर रिलेटिंग टू जॉइंडर ऑफ पार्टीज अँड कॉजेस ऑफ ॲक्शन इन अ सूट. की दावा आहे, दाव्यामध्ये जॉइंडर ऑफ पार्टी कशाला म्हणायचं आहे आणि त्या CPC कशा प्रकारे प्रोव्हिजन्स सांगितलेले आहेत. त्याचबरोबर कॉज ऑफ ॲक्शन, की एखादं कॉजेस ऑफ ॲक्शन आहे आणि त्या सूटमध्ये कशा प्रकारे ते सांगितलेलं आहे ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, असं विचारलं जाऊ शकतं, इफेक्ट ऑफ मिस जॉइंडर अँड नॉन जॉइंडर ऑफ पार्टीज इन अ सूट. एक दावा आहे आणि दाव्यामध्ये पार्टीज आहेत आणि त्या पार्टीमध्ये मिस जॉइंडर झाला असेल तर दाव्यावरती काय परिणाम आणि त्याच दाव्यामध्ये त्या पार्टी संदर्भात नॉन जॉइंडर झाला असेल तर त्या दाव्यामध्ये काय परिणाम, असा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, डिस्कस द इफेक्ट, डेथ, मॅरेज अँड इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टी ऑन अ सूट. की एक दावा आहे आणि दाव्यामध्ये ज्या पार्टीज आहेत त्या पार्टीची डेथ झाली असेल दाव्यावरती काय परिणाम होतो. दावा आहे, दाव्यामध्ये पार्टी आहे आणि त्या पार्टीचं जे काही मॅरेज झाले असेल तर त्या मॅरेज झाल्यामुळे सूटवरती काय परिणाम होतो. त्याचबरोबर दावा आहे आणि दाव्यामध्ये पार्टी आहे आणि त्या पार्टी
ती पार्टी ही इन्सॉल्वंट झालेली आहे, तर त्या सूटवरती काय परिणाम होतो, असा हा क्वेश्चन आहे सांगणारा. डिस्कस द इफेक्ट डेथ मॅरेज अँड इन्सॉल्वन्सी ऑफ पार्टी ऑन द सूट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन येऊ शकतो पहा, डिस्कस द व्हेरियस फॉर्म्स ऑफ सूट, की हे जे काही सूटचे प्रकार आहेत ते इथे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढे आहे पहा, पुढचं मॉड्यूल आहे मॉड्यूल नंबर 2. मॉड्यूल नंबर 2 मॉड्यूल नंबर 2 आहे पहा. मॉड्यूल नंबर 2 व्हॉट इज समन्स, की मॉड्यूल नंबर 2 मध्ये हा क्वेश्चन विचारला जाण्याची शक्यता आहे आणि मेजॉरिटी हाच सेक्शन बऱ्याचदा विचारलेला आहे. हीच ऑर्डर बऱ्याचदा विचारलेली आहे. तर ऑर्डर नंबर 5 आहे आणि 5 संदर्भात हा क्वेश्चन आहे. व्हॉट इज समन्स, ऑर्डर नंबर 5. डिस्कस द व्हेरियस मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, की ही जी काही सर्व्हिस ऑफ समन्सचे मोड्स आहेत त्या मोड्स इथे लिहायचे आहेत. असा हा क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे रिगार्डिंग द मॉड्यूल नंबर 2. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे पहा, एक्सप्लेन द टर्म्स प्लीडिंग. प्लीडिंग म्हणजे काय, इन्युमरेट डिटेल रिक्विजिट्स ऑफ प्लीडिंग, की हे प्लीडिंगचे रिक्विजिट्स काय, आवश्यक असणाऱ्या वेगवेगळे घटक कुठले, की प्लीडिंगमध्ये काय येणं आवश्यक आहे हे इथं अपेक्षित आहे. त्यानंतर व्हॉट आर द मॅनर ऑफ अमेंडिंग प्लेंट, की एक प्लीडिंग आहे आणि मग ती प्लीडिंग कशा प्रकारे अमेंड केली जाऊ शकते, त्या संदर्भात कुठली प्रोव्हिजन आहे, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणून हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा, एक्सप्लेन द टर्म प्लीडिंग, इन्युमरेट डिटेल द रिक्विजिट्स ऑफ प्लीडिंग, व्हॉट आर द मॅनर ऑफ अमेंडिंग प्लीडिंग. पुढचा क्वेश्चन आहे मॉडेल नंबर 2 संदर्भात, स्टेट ऑफ पर्टिक्युलर्स टू बी कंटेन इन अ प्लेंट दावा, की दाव्या संदर्भात कुठली ऑर्डर आहे आणि त्या संदर्भात प्लेंटमध्ये काय असतं. What are the particulars to be contained in a plaint? State the causes in which plaint should be right. असे कुठले कॉजेस आहेत की त्या कॉजेसमध्ये हा प्लेंट लिहिला जाऊ शकतो. अशा प्रकारचे कॉजेस कुठले आहेत की त्या संदर्भात हा प्लेंट लिहिला जाऊ शकतो, असा हा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आहे पहा पुढचा क्वेश्चन आहे पहा, What is meant by return statement. रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय. What are rules of defense considered while filing a return statement, की एखादं रिटर्न स्टेटमेंट फाईल करत असताना डिफेन्स संदर्भात कुठले रूल्स आहेत. एखादं रिटर्न स्टेटमेंट एखादी कैफियत दाखल करत असताना डिफेन्सचे बचावाचे असे कुठले रूल्स आहेत, ते रूल्स इथे लिहायचे आहेत, ती ऑर्डर इथे लिहायची आहे, असा हा क्वेश्चन आहे रिगार्डिंग द रिटर्न स्टेटमेंट. व्हॉट इज मीन बाय रिटर्न स्टेटमेंट, कैफियत म्हणजे काय, रिटर्न स्टेटमेंट म्हणजे काय, आणि इथे ह्या रिटर्न स्टेटमेंट संदर्भात कुठले असे रूल्स आहेत ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे पहा, राईट शॉर्ट नोट ऑन सेट ऑफ अँड काउंटर क्लेम, की सेट ऑफ आणि काउंटर क्लेम ह्या दोन कन्सेप्ट संदर्भात शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते, किंवा दोन्ही एकत्र विचारला असेल तर मग तो ब्रॉड क्वेश्चन होईल. म्हणून हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे पहा, सेट ऑफ आणि काउंटर क्लेम, सेट ऑफ अँड काउंटर क्लेम. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, एक्सप्लेन द रूल्स रिगार्डिंग द अपीअरन्स अँड नॉन अपीअरन्स ऑफ पार्टी इन अ सूट, की एक सूट आहे आणि ह्या सूटमध्ये पार्टीज आहेत आणि पार्टीज हा अपीअर झाला तर काय फरक पडतो आणि त्यानंतर एखादी पार्टी आहे आणि ती पार्टी त्या दाव्यामध्ये हजर झाली नाही तर त्या संदर्भात त्या दाव्यावरती काय परिणाम पडतो, असा हा क्वेश्चन आहे पहा. एक्सप्लेन रूल्स रिगार्डिंग द अपीअरन्स अँड नॉन अपीअरन्स ऑफ अ पार्टीज इन अ सूट. त्यानंतर पुढचा मॉड्यूल आहे पहा, मॉड्यूल नंबर 3 आहे पहा. मॉड्यूल नंबर 3 मध्ये असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात पहा. डिस्कस द एक्झामिनेशन ऑफ पार्टीज बाय द कोर्ट आहे आणि कोर्टाकडून जे काही सूटमधील पार्टीज आहेत त्या पार्टीचं कशा प्रकारे एक्झामिनेशन केलं जातं. जसं की तुम्ही हा जो ॲक्ट आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट LLB सेकंड इयरला तुम्ही अभ्यासलेला, त्या संदर्भात तुम्हाला एक्झामिनेशनच्या टाईप्स माहिती आहेत पहा. एक्झामिनेशन इन क्रॉस आणि री एक्झामिनेशन. तर इथे पहा ह्या संदर्भात हा क्वेश्चन आहे पहा. डिस्कस द एक्झामिनेशन, की एक्झामिनेशन कशा प्रकारे घेतली जाते बाय अ पार्टी ऑफ द पार्टीज बाय द कोर्ट, की ह्या सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे कोर्टाकडून त्या सूटमध्ये त्या पार्टीची एक्झामिनेशन कशा प्रकारे घेतली जाते.
असा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे रिगार्डिंग द मॉडेल नंबर 3. त्यानंतर डिस्कवरी अँड इन्स्पेक्शन, तर हा शॉर्ट नोटचा टॉपिक आहे. मॉडेल नंबर 3मध्ये डिस्कवरीवरती एक शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते किंवा इन्स्पेक्शनवरती शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. त्यानंतर आहे पहा इम्पॉर्टंट शॉर्ट नोटसाठी टॉपिक आहे प्रोडक्शन, की सादर करणे, इम्पाऊंड अँड रिटर्न ऑफ डॉक्युमेंट, की एखादं डॉक्युमेंट कोर्ट इम्पाऊंड करून घेऊ शकतं, स्वतःकडे ठेवून घेऊ शकतं. त्याचबरोबर एखादा सूट हा डिक्लेअर झाल्यानंतर ते जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट कशा प्रकारे रिटर्न केलं जातं, असे हे शॉर्ट नोटचे टॉपिक आहेत. प्रोडक्शन, इम्पाऊंडिंग अँड रिटर्न ऑफ अ डॉक्युमेंट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे पहा डिस्कस द प्रोव्हिजन ऑफ फ्रेमिंग ऑफ इश्यूज. हा ऑर्डर नंबर 14 संदर्भातला हा जो काही क्वेश्चन आहे तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा. ऑर्डर नंबर 14, ऑर्डर नंबर 14 रिगार्डिंग द प्रोव्हिजन ऑफ फ्रेमिंग ऑफ इश्यू. तर इथे पहा प्लेंट दाखल केल्यानंतर रिटर्न स्टेटमेंट येते आणि रिटर्न स्टेटमेंट आणि प्लेंट दोन्हीही आल्यानंतर कोर्टाला तिथे इश्यू फ्रेम करावे लागतात. त्याप्रमाणे कोर्ट हे ऑर्डर 14 प्रमाणे इश्यू फ्रेम करतात. तर इथे तुम्हाला हा ऑर्डर 14 लिहायची आहे. ऑर्डर 14 फ्रेमिंग ऑफ इश्यूज. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन येऊ शकतो बा डिस्कस द प्रोव्हिजन ऑफ डिस्पोजल ऑफ सूट ॲट फर्स्ट हिअरिंग. तर काही सूट हे फर्स्ट हिअरिंगलाच डिस्पोज ऑफ केले जाऊ शकतात. जसं की एखादा प्लेंटिफने सूट फाईल केला आणि त्या संदर्भात इथे हा डिफेंडंट आलेला आहे आणि डिफेंडंट पहिल्याच तारखेला म्हणतो की ह्या प्लेंटिफने त्याच्या प्लेंटमध्ये त्याच्या प्रेयर क्लॉजमध्ये जितके क्लेम केलेले आहेत ते मला सर्व मान्य आहेत. तर तिथे त्या फर्स्ट हिअरिंगलाच तो सूट डिस्पोज ऑफ होईल आणि त्या संदर्भात हा क्वेश्चन आहे डिस्कस द प्रोव्हिजन ऑफ डिस्पोजल ऑफ सूट ॲट फर्स्ट हिअरिंग. त्यानंतर आहे डेमनर ऑफ विटनेस. शॉर्ट नोटचा टॉपिक आहे पहा. इथे साक्ष आहे पहा, डेमनर ऑफ विटनेसेस, की तो साक्षीदार आहे आणि त्याची साक्ष कशा प्रकारे ही साक्ष घेतली जाते त्या संदर्भातला हा शॉर्ट नोटचा टॉपिक आहे. शॉर्ट नोट परत एकदा आहे पहा ॲडजमेंट. ऑर्डर 17, ऑर्डर 17 रिगार्डिंग द ॲडजमेंट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहा विथड्रॉल अँड ॲडजस्टमेंट ऑफ सूट, की एखादा सूट हा फाईल केल्यानंतर परत विथड्रॉल करण्याकरता कुठली ऑर्डर आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट ऑफ सूट, जसं की आपण ऑर्डर नंबर 22 पाहतो. त्या ऑर्डर नंबर 22मध्ये विथड्रॉल ऑफ सूट आहे, त्याचबरोबर ॲडजस्टमेंट ऑफ सूट पण आहे. त्यानंतर आहे पहा पुढचा क्वेश्चन आहे पहा डिस्कस द प्रोव्हिजन ॲज टू जजमेंट अँड इट्स कंटेंट डिसिजन ऑन ईच इश्यू, की इथे हा क्वेश्चन आहे पहा डिस्कस द प्रोव्हिजन ऑफ जजमेंट संदर्भातल्या प्रोव्हिजन विचारलेले आहेत. इट्स कंटेंट, आणि हे एखादं जजमेंट असेल तर ह्या जजमेंटमध्ये काय कंटेंट येणं आवश्यक आहे हा क्वेश्चन आहे. आणि त्याचबरोबर डिसिजन ऑन ईच इश्यू, जसं की आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे इश्यू फ्रेम केला जातो ऑर्डर 14 प्रमाणे. तर प्रत्येक इश्यूवरती हे जजमेंट कशा प्रकारे दिलं गेलेलं आहे. तर इथे हा क्वेश्चन आहे पहा डिस्कस द प्रोव्हिजन ॲज टू जजमेंट, इट्स कंटेंट अँड डिसिजन ऑन ईच इश्यूज. त्यानंतर पुढचा क्वेश्चन येऊ शकतो पहा इनहेरंट पॉवर ऑफ अ कोर्टाला काही अशा इनहेरंट पॉवर आहेत की जसं की पहा प्रत्येकच रूल, ऑर्डर आणि सेक्शन ह्या पूरक नाही आहे. तर कधी कधी कोर्टाला अशी सिच्युएशन येते की इथे CPCमध्ये जे काही रूल सांगितलेले आहेत, जे काही ऑर्डर सांगितले आहेत आणि जे काही सेक्शन सांगितले आहेत त्या पलीकडे जाऊनही तिथे इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस काही पॉवर वापरायचे असतात. मग त्यावेळेस त्यांना कोर्टाला काही पॉवर दिलेले आहेत की त्या पॉवर ह्या इनहेरंट पॉवर ऑफ कोर्टमध्ये येतात आणि त्यावेळेस त्या कोर्टाला त्या वापरल्या जाऊ शकतात. त्यानंतर पुढचं मॉडेल आहे पहा मॉडेल नंबर 4मध्ये फक्त हे 2 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज एक्झिक्युशन ऑफ डिग्री, की इथे पहा जरी आपल्याला वाटत असेल की हा खूप छोटा क्वेश्चन आहे परंतु हा क्वेश्चन खूप मोठा आहे. कारण ही जी काय ऑर्डर नंबर 21 आहे, ऑर्डर नंबर 21 एक्झिक्युशन ऑफ डिग्री ही सिव्हिल प्रोसिजर कोडमधली सर्वात मोठी ऑर्डर आहे. कारण ह्या ऑर्डरमध्ये 106 रूल्स आहेत. म्हणून इथे पहा असा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल व्हॉट इज एक्झिक्युशन ऑफ डिग्री. एक्झिक्युशन ऑफ डिग्री म्हणजे काय, व्हॉट आर मोड ऑफ एक्झिक्युशन ऑफ डिग्री. तर वेगवेगळ्या प्रकारच्या सूट्स असतात आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिक्युशन ऑफ डिग्री असतात. तर इथे एकतर मोड्सवरती क्वेश्चन येईल किंवा एक्झिक्युशन ऑफ डिग्रीवरती क्वेश्चन येईल. असा हा मॉडेल नंबर 4 आहे आणि त्या मॉडेल नंबर 4मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. त्यानंतर आहे पहा पुढचा मॉडेल नंबर 5. मॉडेल नंबर 5मध्ये एक क्वेश्चन येऊ शकतो पहा स्टेट द प्रोव्हिजन ऑफ CPC इन रिस्पेक्ट ऑफ कमिशन. तर मॉडेल नंबर 5चं नावच आहे पहा इंट्रालॉक्युटरी ऑर्डर, ज्याला आपण इंट्रालॉक्युटरी दरम्यान, नॉट अ फायनल.
मीन वाईल, मीन टाईम आपण असं म्हणतो. तर त्या प्रकारे इथे त्या दरम्यान काही पुढच्या ऑर्डर पास होईपर्यंत कोर्ट काही ऑर्डर पास करतं. त्यानंतर काही कालावधीकरता काही ऑर्डर पास केले जाऊ शकतात. तर त्याला इंटरलॉकेटरी ऑर्डर म्हटलं जातं. आणि ह्या इंटरलॉकेटरी ऑर्डर मॉडेल नंबर 5 मध्ये खालील प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक आहे पहा, स्टेट द प्रोव्हिजन ऑफ CPC इन रिस्पेक्ट ऑफ कमिशन. तर जसं की कमिशन अपॉइंट केलं जाऊ शकतं आणि त्या संदर्भात कमिशन संदर्भात सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये कुठला सेक्शन आहे आणि सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये कुठली ऑर्डर आहे, असा हा क्वेश्चन आहे पहा. स्टेट द प्रोव्हिजन ॲज टू रिगार्डिंग द कमिशन इन रिस्पेक्ट ऑफ कमिशन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पहा, सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट आउटसाइड द कोर्ट. की जसं तुम्ही ADR हा कम्प्लिटली एक सब्जेक्ट पाहिलेला आहे की इथे पहा कोर्टाच्या बाहेर कशा प्रकारे हे सेटलमेंट केले जाऊ शकतं, की हा जो वाद आहे हा वाद सोडवला जाऊ शकतो, की ज्याला आपण ADR पण म्हणतो, अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन. वैकल्पिक वाद निवारण. की इथे तुम्हाला सुरुवातीला लिहायचं आहे पहा, आर्बिट्रेशन, कन्सलेशन, मेडिएशन, निगोशिएशन आणि त्याचबरोबर लोक अदालत असे हे सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट आउटसाइड द कोर्ट आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, असा क्वेश्चन येऊ शकेल, अरेस्ट अँड अटॅचमेंट बिफोर जजमेंट. की जजमेंट होण्यापूर्वी अरेस्ट कशा प्रकारे होऊ शकते आणि जजमेंट येण्यापूर्वी अटॅचमेंट कशा प्रकारे केली जाऊ शकेल, असा हा शॉर्ट नोटचा टॉपिक आहे, तो विचारला जाऊ शकेल. अरेस्ट अँड अटॅचमेंट बिफोर जजमेंट. त्यानंतर पुढचा क्वेश्चन येईल पहा, एक्सप्लेन द व्हेरियस काइंड्स ऑफ इंट्रीम ऑर्डर. तर ह्या इंट्रीम ऑर्डरच्या किती प्रकार आहेत, किती प्रकारच्या ऑर्डर ह्या इंट्रीम, जसं की आपण टेम्पररी इंजंक्शन ही सर्वात महत्त्वाची पहा इंट्रीम ऑर्डर आहे. टेम्पररी इंजंक्शन ज्याला की आपण म्हणतो TI म्हणतो, त्याला आपण एक्झिबिट 5 म्हणतो. तर ते इथे पहा ऑर्डर नंबर 39 मध्ये ही डिटेल सांगितलेली आहे की इथे पहा प्रायमा फेसी केस असणं गरजेचं आहे, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर इररिपेरेबल लॉस पार्टीला त्या प्लेंटिफला होत असेल तर तिथे पहा इंट्रीम ऑर्डर म्हणजेच तिथे टेम्पररी इंजंक्शन पास होऊ शकते. तर अशा प्रकारे किती प्रकारचे इंट्रीम ऑर्डर आहेत हे इथे एक्सप्लेन करण्याकरता विचारलेलं आहे. म्हणून हा क्वेश्चन आहे पहा, एक्सप्लेन व्हेरियस काइंड्स ऑफ इंट्रीम ऑर्डर्स. त्यानंतर पुढचा क्वेश्चन असा येऊ शकेल पहा, अपॉइंटमेंट ऑफ अ रिसिव्हर. की एक रिसिव्हर आहे आणि ह्या रिसिव्हरची अपॉइंटमेंट कशा प्रकारे केली जाऊ शकते. तर त्या संदर्भात ती सूट प्रॉपर्टी आहे. सूट प्रॉपर्टी संदर्भात तो जो काही तिची काही पार्टी आहे ती पार्टी त्याप्रमाणे इन्सॉल्वंट झालेली आहे किंवा आणखीन कुठल्याही प्रकारे डिसॅबिलिटी आलेली आहे, मग त्या प्रॉपर्टी संदर्भात एखादा रिसिव्हर अपॉइंट करायचा असेल तर मग इथे ह्याप्रमाणे रिसिव्हर अपॉइंट केला जातो, रिसिव्हर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन येऊ शकतो पहा, शॉर्ट नोट टॉपिक आहे हा, कॅव्हेटचा अर्थ आहे पहा सूचनापत्र. की इथे पहा की एक पार्टी टू सूट आहे आणि तीच पार्टी टू सूट वरच्या कोर्टामध्ये, हायर कोर्टामध्ये असं म्हणते की मला लोअर कोर्टामध्ये, सबऑर्डिनेट कोर्टामध्ये माझ्या बाजूने माझ्या फेवरमध्ये ऑर्डर पास झालेली आहे, डिग्री पास झालेली आहे आणि यातला जो काही जजमेंट डेटर आहे तो जजमेंट डेटर अपील करण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेस अपील केल्यानंतर तत्पूर्वी मला सुरुवातीला नोटीस इश्यू करण्यात यावे, माझं म्हणणं ऐकून घेण्यात यावं आणि मग तिथे कुठल्याही प्रकारची ऑर्डर पास करण्यात यावी. त्याला आपण सूचनापत्र म्हणतो, सावधानपत्र म्हणतो, कॅव्हेट म्हणतो. तर अशा प्रकारे हा मॉडेल नंबर 5 आहे आणि मॉडेल नंबर 5 प्रकारे 5 संदर्भात असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचं मॉडेल आहे पहा, मॉडेल नंबर 6. त्यानंतर पुढचं मॉडेल आहे पहा, मॉडेल नंबर 6. मॉडेल नंबर 6 मध्ये पहा कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. डिस्कस द प्रोव्हिजन रिगार्डिंग द समरी प्रोसिडिंग. समरी प्रोसिडिंग कशा प्रकारे घेतली जाते आणि त्या संदर्भात प्रोव्हिजन CPC मध्ये कशा आहेत त्या डिस्कस करा, असं विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर स्टेट द प्रोव्हिजन रिलेटिंग टू सूट बाय ऑर अगेन्स्ट गव्हर्नमेंट. की इथं पहा सूट गव्हर्नमेंटच्या वतीने दाखल केलेलं आहे किंवा गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट दाखल केलेलं आहे, त्या संदर्भात सूट सांगायचं आहे. थोडक्यात हे सूट्स इन पर्टिक्युलर आहेत की ते हे पर्टिक्युलर केसेस आहेत. जसं की पहा इथे काही स्पेशल कन्सेप्ट आहे, स्पेशल अशा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि हे जे सूट्स आहेत ते सूट स्पेशल आहेत. जसं की सुरुवातीचा पहा समरी सूट, नंबर 2 सूट अगेन्स्ट गव्हर्नमेंट, हे स्पेशल सूट ह्या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्यानंतर पुढच्या सूट संदर्भात क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिस्कस सूट बाय इंडिजंट पर्सन. डिस्कस द सूट बाय ऑर अगेन्स्ट कॉर्पोरेशनच्या अगेन्स्ट सूट फाईल केला जाऊ शकतो. त्यानंतर अगेन्स्ट कॉर्पोरेशनच्या अगेन्स्ट किंवा कॉर्पोरेशनच्या वतीने. त्यानंतर स्टेट अँड एक्सप्लेन सूट अगेन्स्ट पार्टनरशिप फर्म. की पार्टनरशिप फर्म आहे आणि पार्टनरशिप फर्मच्या वतीने कशा प्रकारे सूट फाईल केला जाईल किंवा पार्टनरशिपच्या अगेन्स्ट कशा प्रकारे सूट फाईल केला जाईल ह्या संदर्भात क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणून पहा इथे पहा सुरुवातीला एक समरी सूट, 2 सूट अगेन्स्ट गव्हर्नमेंट, त्यानंतर सूट अगेन्स्ट कॉर्पोरेशन,
पार्टनरशिप फर्म संदर्भात सूट, त्यानंतर मायनर पर्सन आणि अनसाऊंड माइंड पर्सन, मायनर पर्सन आणि अनसाऊंड माइंड पर्सन या संदर्भात सूट दाखल करायचा असेल तर तो कशा प्रकारे दाखल केला जाईल, किंवा मायनर पर्सन किंवा अनसाऊंड पर्सनच्या अगेन्स्ट सूट फाईल करायचं असेल तर ते कशा प्रकारे केलं जाईल, त्या संदर्भात ऑर्डर नंबर 32 आहे. त्यानंतर पुढचे आहे पहा ऑर्डर नंबर 33, त्याच्यामध्ये सूट बाय इंडिजंट पर्सन. ही एक इंडिजंट पर्सन आहे, पुअर पर्सन आहे आणि त्या पुअर पर्सनला त्या कोर्ट फी देण्या इतपत तो सक्षम नाही आहे किंवा त्याच्याकडे 1,000 रुपये वर्थ असलेली प्रॉपर्टी नाही आहे, तर तरीही तो काय करू शकतो, सूट फाईल करू शकतो. आणि त्याबरोबर ते सुरुवातीला इंडिजंट पर्सन स्वतःला घोषित करण्याकरता ॲप्लिकेशन फाईल करेल, तो स्वतःला इंडिजंट पर्सन घोषित करेल आणि त्याच्यानंतर तो सूट फाईल करेल ॲज अ इंडिजंट पर्सन म्हणून. त्यानंतर पुढचा आहे पहा स्टेट अँड एक्सप्लेन इंटरप्रिटर सूट. इथं पहा इंटरप्रिटर सूट हा स्पष्ट करा आणि एक्सप्लेन करा. तर इथं नावातच आहे पहा इंटरप्रिटर सूट, की जनरली आपण असं पाहतो की प्लेंटिफ असतो, डिपेंडंट असतो, दोघांमध्ये कॉज ऑफ ॲक्शन झालेला असतं, दोघंही त्यांच्या राईट्स आणि लायबिलिटीजसाठी भांडत असतात. परंतु हा असा सूट आहे की याच्यामध्ये खरं जे कारण आहे, कॉज ऑफ ॲक्शन आहे, खरं जे भांडण आहे, खरं जे कॉन्ट्रावर्सी आहे, ती दोन व्यक्तीमध्ये म्हणजे प्लेंटिफ आणि डिफेंडंटमध्ये नसून डिफेंडंटमध्ये असते. त्या संदर्भातला हा सूट आहे. आणि हा जर सूट विचारला तर तुम्हाला तो ते एक्सप्लेन करायचा आहे हां, की डिस्प्यूट बिटवीन टू डिफेंडंट. त्यानंतर पुढचं मॉडेल आहे पहा मॉडेल नंबर 7. मॉडेल नंबर 7 मॉडेल नंबर 7 डिस्कस द प्रोव्हिजन ऑफ अपील इन सिव्हिल प्रोसिजर कोड. तर अपील संदर्भात पहिल्यांदा क्वेश्चन येईल, त्यानंतर रेफरन्स संदर्भात क्वेश्चन येईल, त्यानंतर रिव्ह्यू संदर्भात क्वेश्चन येईल, त्यानंतर रिव्हिजन संदर्भात क्वेश्चन येईल. तर हा रेफरन्स रिव्ह्यू आणि रिव्हिजन एकदमच विचारला तर ब्रॉडला येईल, किंवा हे एक रेफरन्स रिव्ह्यू आणि रिव्हिजन शॉर्ट नोटला विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर अपील हा एक ब्रॉडचा क्वेश्चन आहे, त्या संदर्भात तुम्हाला अपील तिथे लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा आहे पहा डिस्कस द प्रोव्हिजन रिलेटिंग टू रेफरन्स रिव्ह्यू अँड रिव्हिजन अंडर सिव्हिल प्रोसिजर कोड. त्यानंतर डिस्कस द प्रोव्हिजन ॲज टू रिकग्निशन ऑफ फॉरेन जजमेंट, की एक फॉरेन कोर्ट आहे, फॉरेन कोर्टाने एक जजमेंट पास केलेलं आहे आणि ते फॉरेन जजमेंट आहे आणि ह्या फॉरेन जजमेंटला भारतामध्ये कशा प्रकारे रिकग्निशन दिलेलं आहे, अशा प्रकारचा हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. असं हे मॉडेल नंबर 7 आहे. पुढचा आहे मॉडेल नंबर 8. मॉडेल नंबर 8मध्ये हा एकच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पहा डिस्कस द प्रोसिजर ऑफ कमर्शियल कोर्ट, की मॉडेल नंबर 8 नावातच आहे पहा कमर्शियल कोर्ट. तर ते कमर्शियल कोर्टाची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली, पर्पज काय आणि त्याप्रमाणे ते प्रोसिजर काय. इस्टॅब्लिशमेंट, त्यानंतर पर्पज आणि त्यानंतर प्रोसिजर. रिगार्डिंग द मॉडेल नंबर 8 कमर्शियल कोर्ट म्हणजे काय, असा हा मॉडेल नंबर 8 आहे. आणि मॉडेल नंबर 8मध्ये तुम्हाला एकच क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो, डिस्कस द प्रोव्हिजन ऑफ कमर्शियल कोर्ट. डिस्कस द प्रोव्हिजन ऑफ अ कमर्शियल कोर्ट. पुढे त्यानंतर मॉडेल नंबर 9 आहे पहा लास्ट मॉड्यूल आहे पहा डिस्कस नेचर अँड स्कोप ऑफ लिमिटेशन ॲक्ट, की हा जो लिमिटेशन ॲक्ट आहे त्याचं नेचर काय आहे आणि त्याचा स्कोप काय आहे. लिमिटेशन ॲक्ट 1963 त्याचा स्कोप आणि नेचर विचारलं जाऊ शकतात. आणि दुसरा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पहा डिले कंडोनेशन सेक्शन 5 ऑफ लिमिटेशन ॲक्ट. तर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकेल तुम्हाला पहा. राईट अ शॉर्ट नोट ऑन एक्सटेन्शन प्रिस्क्राइब्ड लीगल पिरियड सर्टन केसेस ऑर डिले कंडोनेशन सेक्शन 5 इथे लिहायचं आहे. त्यानंतर डिस्कस द प्रोव्हिजन ऑफ डिसॅबिलिटी ऑफ वन ऑफ सेव्हरल पर्सन्स, की तर लिगल डिसॅबिलिटी कशा प्रकारे एक्सप्लेन केलेले आहे लिमिटेशन ॲक्टप्रमाणे आणि कशा प्रकारे डिसॅबिलिटी असतात ते इथे सांगायचं आहे. असे हे इम्पॉर्टंट 3 क्वेश्चन आहेत. हे इम्पॉर्टंट 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात.